आकाशवाणी. स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार. नवीन कृषी कायद्यांमुळे देशातला शेतकरी अधिक सक्षम आणि स्वतंत्र होईल. कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची ग्वाही. देशात उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांच्या संख्येत आणखी घट. भारताच्या CMS-1 या दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. आणि ॲडलेड क्रिकेट कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राज्य सरकारच्या शेतकरी कल्याण कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या किसान कल्याण संमेलनामध्ये ते बोलणार आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे यावेळी उपस्थित असतील. राज्यातले सुमारे 20,000 शेतकरी यामध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमात शेतकरी नव्या कृषी कायद्यांमुळे त्यांना झालेल्या फायद्याबद्दल माहिती देतील. तसंच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई रक्कमही त्यांच्या बँक खात्यांमध्ये आज केली जाणार आहे. सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना 1,600 कोटी रुपये मिळणार आहेत. विविध कृषी विकास प्रकल्पांचं भूमिपूजनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज यावेळी होईल. केंद्र सरकारनं आणलेले नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून यामुळे देशातला शेतकरी अधिक सक्षम आणि स्वतंत्र होईल असा विश्वास करणारं पत्र केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना लिहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास या संकल्पनेला धरून कुठलाही भेदभाव न करता आपल्या सरकारची वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलं आहे. एकीकडे या नव्या कायद्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो आहे, तर दुसरीकडे कायद्याबाबतचे गैरसमज पसरवले जात आहेत. ते दूर करण्याचेही प्रयत्न व्हायला हवेत असंही तोमर यांनी या पत्रामध्ये नमूद केलं आहे. देशामध्ये उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असून सध्या देशभरात 3,22,000 रुग्ण उपचार घेत आहेत. काल सकाळी संपलेल्या 24 तासात कोविडचे सुमारे 24,000 नवे रुग्ण आढळले असून गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात कमी संख्या आहे. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 95.31% झाला असून आतापर्यंत 94,89,000 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनावरची लस खरेदी करण्यासाठी श्रीमंत देशांनी गरीब देशांना मदत करावी असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी काल केलं. केवळ आपल्याच देशाचा विचार केल्यास आपण कोरोनाचा पराभव करू शकणार नाही असा इशारा गुटेरस यांनी दिला आहे. जगातल्या सर्वांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सुरू केलेल्या कोवॅक्स या कार्यक्रमाला पुढील महिन्यापर्यंत $5 अब्ज आवश्यकता असून संपूर्ण मोहीम तडीस नेण्यासाठी आणखी $20 अब्ज गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अनेक श्रीमंत देशांनी लशींचा अतिरिक्त साठा करण्याच्या उद्देशानं मागणी नोंदवली आहे. त्यांनी जास्तीचे डोस गरीब देशांना द्यावेत असं आवाहनही गुटेरस यांनी केलं आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेले अनेक युरोपीय नेते विलगीकरणात गेले आहेत. मॅक्रोन स्वतः आठवडाभर विलगीकरणात राहणार आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी अनेक युरोपीय नेत्यांची भेट घेतली होती. युरोपीय समुदायाच्या परिषदेतही ते सहभागी झाले होते. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे विलगीकरणात जाव्या लागलेल्या नेत्यांमध्ये स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि आयर्लंडच्या पंतप्रधानांचा समावेश आहे. भारताच्या CMS-1 या दूरसंचार उपग्रहाचं प्रक्षेपण काल दुपारी 3:41 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रामधून यशस्वीपणे करण्यात आलं. PSLV यानाद्वारे केलं जाणारं हे 52वं प्रक्षेपण असून इस्रोची ही 77वी प्रक्षेपण मोहीम आहे. अंदमान, निकोबार आणि दूरच्या बेटांवर संवाद साधण्यासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. हा उपग्रह 7 वर्ष विस्तारित सी बँड सेवा देईल. या यशाबद्दल इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर के सिवन यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे. चांद्रयान-3, गगनयान आणि आदित्य L1 या सौर अभ्यासाच्या मोहिमांवरही सध्या काम सुरू असल्याची माहिती सिवन यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता.
ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलवरही. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या रामपूर इथं हुनर हाट या प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत. भारतातील कलाकारांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी हुनर हाट प्रभावी ठरत असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काल पत्रकारांना सांगितलं. या प्रदर्शनात राजस्थान, नागालँड, मध्य प्रदेश, मणिपूर, बिहार, आंध्र प्रदेश, झारखंड, गोवा, पंजाब, लडाख आणि देशातल्या बहुतेक भागातले कलाकार लाकूड, कपडे, बांबू, काच, कागद आणि मातीपासून तयार केलेल्या वस्तू मांडणार आहेत. आत्मनिर्भर भारताच्या अपेक्षा पूर्ण करतानाच हुनर हाटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचं नक्वी यांनी यावेळी सांगितलं. भारतीय उद्योग मंडळानं आयोजित केलेल्या ब्रेक्झिटनंतरचा ब्रिटन आणि भारत या विषयावरच्या सत्रात केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी काल आपले विचार मांडले. या सत्रात ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री लीझ ट्रुस यांनीही सहभाग घेतला होता. ब्रिटनबरोबरचे व्यापारी संबंध साठी, विविध वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. काही वस्तूंवरचा कर कमी करण्याबाबत भारतानं दिलेला प्रस्ताव ब्रिटन स्वीकारेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुढील वर्षीच्या 71व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचं स्वागत करण्यास भारत उत्सुक असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत आणि मालदीव दरम्यान काल संरक्षण या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. फिक्कीच्या माध्यमातून संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागानं या वेबिनारचं आयोजन केलं होतं. काल झालेलं सत्र हा मित्र देशांबरोबर संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या भारताच्या एरो इंडिया 21 या वेबिनार मालिकेचा भाग होता. शेतकऱ्यांना तसंच शेजारी देशांना प्राधान्य देण्याच्या भारताच्या धोरणानुसार मालदीवच्या स्थैर्य, समृद्धी आणि शांततेसाठी भारत कटिबद्ध असल्याचं संरक्षण उत्पादन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय जाजू यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय रसायनं आणि खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी काल भारतीय औषध उत्पादक संघटनेच्या 2 दिवसीय वार्षिक परिषदेचं नवी दिल्ली इथं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष कार्य पुरस्कारांचं वितरणही केलं. संसर्गाच्या काळात भारतीय औषध कंपन्यांनी मोठं योगदान दिलं असल्याचं ते यावेळी म्हणाले. भारताला जगाचं औषधाचं दुकान म्हणतात ते या काळात सिद्ध झाल्याचं कौतुकही सदानंद गौडा यांनी यावेळी केलं. भारत आणि इंडोनेशिया यांच्या नौदलांदरम्यान काल संयुक्त गस्त सरावाला सुरुवात झाली. स्वदेशी बनावटीच्या INS कुलिश आणि इंडोनेशियाची KRI कटनाक-DN ही युद्धनौका या सरावामध्ये सहभागी झाली आहे. सुरक्षा आणि संरक्षणासाठी तसंच आंतरराष्ट्रीय व्यापाराला बळ मिळण्यासाठी भारत आणि इंडोनेशिया हे देश सागरी सीमेवर 2002 पासून हा सराव घेत आहेत. दिल्ली आणि परिसराला काल रात्री मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.2 इतकी होती. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू राजस्थानातल्या अलवर इथं होता. क्रिकेट. ऑस्ट्रेलियामध्ये ॲडलेड इथं खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं आपला डाव 6 गडी बाद 233 धावांच्या पुढे काही वेळातच सुरू होणार आहे. काल पहिल्या दिवशी भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ 0 तर मयंक अगरवाल 17 धावांवर बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरण्याचा थोडा प्रयत्न केला. आता काही वेळातच दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पंतप्रधान आज मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार. नवीन कृषी कायद्यांमुळे देशातला शेतकरी अधिक सक्षम आणि स्वतंत्र होईल, कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची ग्वाही. देशात उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांच्या संख्येत आणखी घट. भारताच्या CMS-1 या दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण आणि ॲडलेड क्रिकेट कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा अजूनही संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.